आणि त्यावेळेला म्हणजे सायकल पण नसायची, आम्ही चालतच फिरायचो. बरोबर. म्हणजे त्या काही त्या परिस्थितीनुसार. आणि मग 1990ला वडिलांची पण इच्छा होती की बाबा तू समाजसेवा करत जा. आणि फार इथं बलाढ्य लोक आहेत, निवडून येतात, प्रस्थापित माणसं आहेत, आणि आपली परिस्थिती तर एकदम गरिबीची आहे. म्हणजे कष्ट करून आपण जीवन जगायचं आहे. आणि त्या पद्धतीनं तू जर लोकांची सेवा प्रामाणिकपणे करत राहिलास तर अगदी 100% लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि या प्रस्थापितांना धक्का देतील, असं वडिलांचं एक शिकवण होती. आणि मग कार्यकर्त्यांचं जाळं, मी करत असलेलं काम, त्यावर लोकांचा विश्वास आणि सच्चाईवर माझा जास्त भरोसा आहे. सत्यावर, म्हणजे सत्य ईश्वरशी पण मान म्हणून सांगितलं. त्यामुळं सत्यावर तू वाटचाल केला, अनेक 100% त्यात तुला अडथळे येणार, पण सत्य हे सत्यच राहणार आहे. त्याला त्रास होईल, पण तू जे त्या सत्याने जर वागलास तर नक्कीच तू प्रस्थापितांना देखील धक्का देशील. आणि त्या पद्धतीने मी 90 साली तो प्रयत्न केला. 90 सालची इलेक्शन कोणाच्या विरोधात लढलीत आपण? 90 मध्ये होतकर सोनवणे त्या काळचे, म्हणजे आता काही त्यातले लोक नाही, म्हणजे हे विषय काढला म्हणून त्यावेळी म्हणजे फार प्रस्थापित लोक होते ते. आणि माझ्या अगदी सामान्य कार्यकर्ता, म्हणजे सायकल आणि 5 वॉर्डचा 1 वॉर्ड. हा, त्यावेळेला मग 5 वॉर्डचा 1 वॉर्ड. आणि वडिलांनी म्हणजे सुरुवात केली आणि म्हणजे मी निवडून आलो त्या दिवशी वडिलांचं एका 4 दिवसात दुःखद निधन झालं. तर वडिलांची एक इच्छा होती की बाबा माझा मुलगा तरी निवडून यायला पाहिजे. आणि मी निवडून आलो आणि फार संघर्ष करावा लागला. आणि असा प्रभाव होता की कोल्हापूर महापालिकेची इलेक्शन ही पैशावरच होती. त्याला उत्तर दिलं जनतेनं की माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, म्हणजे त्यावेळेस साधी लुना होती, म्हणजे मी निवडून आल्यानंतर लुना घेतली. त्याच्याबद्दल आम्ही सायकलवरच होतो. त्याच्या आधी तुम्ही सायकलवरच करत होता. आणि जे प्रस्तावित होते त्यांच्याकडे म्हणजे इम्पोर्टंट गाड्या होत्या. आणि मग त्यावेळेला जनतेनं मला एवढं उचलून धरलं की 90 साली मी ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला कोल्हापूर शहरातले लोक महापालिकेत मला बघायला आले की ह्या एवढ्या प्रस्थापिताला पाडून हा एवढा एक व्यक्ती, म्हणजे हा सामान्य कार्यकर्ता कसा निवडून आला. आणि 90ला मी निवडून आलो. आणि त्यावेळेची इलेक्शन ही एवढी म्हणजे संघर्षमय झाली. आणि तुल्यबळ आर्थिक विरुद्ध सामाजिक, पैशाचा वापर त्यावेळेपासून निवडणुकांमध्ये प्रचंड पैशाचा वापर, प्रचंड. म्हणजे त्यावेळी म्हणजे आम्हाला जे बघायला कधी पैसे मिळतील का नाही असं वाटायचं, ते वाटत पैसे. आणि त्याला उत्तर मात्र जनतेनं दिलं. म्हणजे जनता ही सत्ता म्हणजे पैसेवान असू दे, कोट्याधीश असू दे, अब्जाधीश असू दे, त्याला खाली आणायचं काम पण ही जनता करू शकते. म्हणजे आर्थिक, म्हणजे जे म्हणतात की बाबा आम्ही पैशावरच आर्थिक ताकद, मग टाटा बिर्ला पंतप्रधान झाले असते, सगळेच आमदार खासदार कोट्याधीश करोडपती, नगरसेवक पण करोडपती झाले असते. हे सर्व खोटं आहे. जनता ही प्रामाणिक कार्यकर्त्याच्या नेहमी पाठीशी राहते. माझा स्वतःचा अनुभव आहे की 1000 नाही 1 करोड टक्के कोट्याधीशाला जर काम करणारा तो माणूस नसेल तर त्याला घरी बसवते आणि एका सामान्य कार्यकर्त्याला उच्च पदावर नेते. आणि ती घटना ह्या शहरामध्ये, कारण इथं पैशाचा प्रचंड महापूर व्हायचा, म्हणजे त्यावेळेला देखील BBC लंडनला बातमी झाली होती. एवढा मोठा हा या प्रभागामध्ये पैसा वापर हा म्हणजे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात झालेलं होतं. आणि BBC लंडनला बातमी होती की सगळ्यात पहिला पैशाचा वापर ह्या वॉर्डमध्ये झाला. मी ज्या भागातून निवडला आणि ते तुमच्यासाठी आव्हानात्मक होतं, तरी पण तुम्ही जिंकला. जनतेच्या जोरावर, माझ्या कार्यकर्त्याच्या जोरावर. कार्यकर्ते कधीही माझ्याकडे अपेक्षा केली नाही. स्वतःचा काय होईल ते खर्च करून हे करायचं तुमच्यासाठी. माझा चहा लांब पाणी पण पिल्या नाही अशी भावनेने काम केलं. अजूनही माझ्यावर तशी कार्यकर्ते काम करतात आणि जनता देखील आहे. किती वर्ष झाली आज आता? 1990 म्हणजे जवळजवळ 35 वर्ष झाली. मी 4 वेळा निवडून आलो. म्हणजे माझ्या मते 4 वेळा निवडून आलेले कोल्हापुरात फार म्हणजे मोजकेच नगरसेवक असतील, अतिशय मोजके नगरसेवक. त्यानंतर दुसरे छत्रपती शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये घटना या शाहूराजाच्या जनतेने दाखवून दिली की मी SC, म्हणजे मी जातपात काय मानत नाही, प्रवर्गात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना आणि जे रिझर्वेशन दिलं त्या महामानवाला देखील माझा अभिवादन आहे. आज महापरिनिर्वाण दिन आहे. तर ओपनमधनं त्यावेळेला आमची 2.5-250 मतं
आणि ओपन लोकांची संख्या जास्त. मग आम्ही निश्चय केला की बाबा उभा राहायचं, ओपन झालेलं आहे तर आपण ओपनला संधी द्यायची. पण मी काम केलेलं, माझा एक स्वभाव आहे की ज्या क्षेत्रात आपण आहे तिथं पूर्ण वेळ द्यायचा. आणि मी पूर्ण वेळ सामाजिक कार्य करताय, माझा व्यवसाय आहे. पण आता माझी मुलं बघतात, माझे कामगार बघतात आणि मला वेळ आहे, आवड आहे की जनतेचं काम करायचं, ही माझी ऊर्जा आहे. नाहीतर मी माझ्या व्यवसायात वेल सेटेड आहे. मी आंतरराष्ट्रीय दौरे केलेले आहेत. सिंगापूरचे पंतप्रधान, इजिप्तचे पंतप्रधान देखील आमच्या कोल्हापुरी चप्पल वापरून मी भारताचं प्रतिनिधित्व केले 1987ला निवडून यायच्या अगोदर. म्हणजे माझी धडपड आहे. मी फार मोठ्या प्रमाणात अजूनही व्यवसाय करू शकतो, पण माझ्या हातून ते आता कमी झालेलं आहे. कारण सामाजिक काम हा माझा श्वास झालेला आहे, हे माझं जीवन झालेलं आहे आणि माझी ऊर्जा आहे. तसं मी आता वेल सेटेड आहे. लोकांना भेटायला लोकांना कुष्ठरोगी बांधवांना भेटली मला ऊर्जा आहे. बरोबर, ते तर त्याविषयी मी बोलेनच तुम्हाला. आणि मग मी तिथं लोकांना विनंती केली की नाही की बाबा इतकी वर्ष तुम्ही मला निवडून दिलेलं आहे आणि मी काय पत्नीला उभा करत नाही, पण या शाहूराजाच्या नगरीमध्ये म्हणजे मराठा बांधव असू दे, मुस्लिम बांधव असू दे, इतर समाजाचे बांधव असू दे, त्यांनी एवढं प्रेम केलं की कोल्हापुरातली पहिली घटना की सर्वसाधारण ओपन मधून माझ्या पत्नीला निवडून दिलं. त्यांचे जे उपकार आहेत, त्यांनी जे केलेलं केवढा मोठा म्हणजे त्याग आहे की आमच्यासारख्या सामान्य माणसाला देखील म्हणजे माझी पत्नी त्यांना निवडून दिलं. अनेक इतिहास झाला त्या छत्रपती शाहूराजाच्या नगरीमध्ये आणि ते उपकार देखील मी कधी विसरू शकत नाही. सामाजिक सलोख्याचं एक फार मोठं सुंदर उदाहरण यांनी सांगितलं की खुल्या प्रवर्गातून SC कास्टमधल्या एका महिलेनं निवडून यावं आणि लोकांनी भरभरून मतांनी त्यांना निवडून द्यावं. हा खरं तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूरचा खरा वारसा आहे असं आपण या ठिकाणी साहेब म्हणूया. त्यामुळे पुढच्या प्रश्नाकडे जाईल. तुम्ही आतापर्यंत मला सांगितलं की 35 वर्षांचं तुमचं राजकारण आहे. राजकारण लोक हा तुमचा ऊर्जेचा भाग आहे. तुमचा व्यवसायही त्या काळामध्ये तुम्ही सुरू ठेवला होता. एका बाजूला व्यवसाय सुरू करत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण ही फार अडचणीची किंवा तारेवरची कसरत असते. उद्योग उभा करणं सोपी गोष्ट नाही. जगातली अवघड गोष्ट जर कुठली असेल तर ती उद्योग उभा करणं आहे. आणि तो ब्रँड डेव्हलप करत असताना कोल्हापुरी चपलेचा आणि तो विदेशात पाठवत असताना, एक्सपोर्ट करत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण आहे. राजकारणामध्ये आव्हान असतात, प्रति आव्हान असतात. ती कशी पेलत होतात, या दोन्ही गोष्टी कशा सांभाळल्या? हां, आता आपण बरोबर बोलला की काही एक गट असा असतोय या राजकारणामध्ये, दबाव गट निर्माण करायचा, आर्थिक ताकद वापरायची. आणि असं एक गट आहेच राजकारणामध्ये. हा गट 100% असते. आणि दुसरं मी तुम्हाला एक उदाहरण म्हणतो की 1992ला मी परिवहन समिती सभापती झालो आणि त्या काळी जवळजवळ 350 लोकांची भरती झाली. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांची भरती झाली आणि त्या कुटुंबाचा देखील मला आशीर्वाद मिळाला. त्यानंतर मी स्थायी समिती सभापती झालो. शहर पाणी पुरवठा देखील मी शहर पाणी पुरवठा समिती सभापती देखील झालो. हे किती झाली? 2000 साली मी झालो आणि 1992ला मी परिवहन समिती सभापती झालो. मागासवर्गीय सभापती त्या ठिकाणी आमच्या चर्मकार समाजातला पूर्ण झाला नाही. तो पण इतिहास घडला. तो पण इतिहास छत्रपती शाहूराजाच्या नगरीमध्ये घडला. दुसरा इतिहास असा घडला की स्थायी समिती सभापती देखील मागासवर्गीय कोण झाला नाही, तो देखील इतिहास घडला. आणि उपमापर देखील आमच्या चर्मकार समाजातला कोण झाला नाही, तो देखील इतिहास या छत्रपती शाहूराजाची जनता हे करू शकते. हे मूर्तिमंत उदाहरण आहे. कारण माझ्यासारखा चर्मकार समाजातील व्यक्ती आज परिवहन समिती सभापती होते, स्थायी समिती सभापती होते आणि उपमापर होते. ह्या पाठीमागं माझं योगदान आणि अभ्यास म्हणजे काय की मला ती वेळ आहे वाचन करायची. बरोबर. मी माहिती अधिकारामध्ये जवळजवळ 25,000 पेपरचं वाचन केलेलं आहे. मी त्याच प्रश्नाकडे येणार आहे. कोल्हापूरच्या राजकारणामध्ये, जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही चर्चा होते, ही होते चर्चा, हे आपण मान्यच केलं पाहिजे की भूपाल शेट्टी हे अभ्यासू नगरसेवक आहे. RTI मध्ये राईट टू इन्फॉर्मेशन हा जो माहितीचा अधिकार आहे त्याच्यामधला त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे अशी लोकांची चर्चा असते, असं लोकांचं मत आहे. तिकडंच मी जाणार आहे. नेमका का तुम्हाला वाटलं किंवा माहितीच्या अधिकाराखाली आपण लोकांचे प्रश्न मांडूया, असं का वाटलं? अण्णा हजारेंनी हा माहिती अधिकार अंमलात आणला आणि मी त्यांचं सगळं वाचत होतो. मला वाचनाचं वेळ आहे. म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांना पण माहिती आहे. बरोबर. मी 30 वर्ष होऊन गेले असेल मी पिक्चरच्या टॉकीला कधी गेलो. अच्छा. नाटक बघायला जाते मी. अच्छा, नाटक आवडतं. खरं वाचन मात्र प्रचंड. अच्छा. वाचनाचं तुम्हाला मी वेळ सांगतो की कमीत कमी 15-20 हजार पेपर मी मिळवलेले आहे आणि मला प्रचंड वाचन. मला फार झोप कमी आहे.
फार म्हणजे फार झोप कमी आहे. आणि 24 तास माझा मोबाईल सुरू असते. सगळ्या जनतेला माहिती आहे, शहराला पण माहिती आहे. मला एक रिंग केली की मी उठते. आणि उठते म्हणजे मला ती वेळच आहे. मला वाचनाचं वेळ आहे, प्रचंड वेळ आहे. मी 2 ते 2.5 तास झोपते. इतकी कमी? हो, इतकी म्हणजे मला ते काही नाही, माझी ती ऊर्जाच झाली. मला त्याशिवाय जमतच नाही. म्हणजे वाचन हे करायचं आणि अभ्यास करायचा. आणि असं आहे, एखादी फाईल घोटाळ्याची समोर आली की ती मला बोलायलाच लागते, माझ्याबरोबर बोलायलाच लागते. इतका अभ्यास आहे, इतका अभ्यास. आणि तो मी सक्सेस केला. त्याचं पहिल्याने उदाहरण आणखीन एक राहिलं, छत्रपती शाहू महाराजांचे जे समाधी स्थळ झाले बरोबर. माझ्या उपमापूर कारकिर्दीमध्ये मी पूर्ण वेळ त्या ठिकाणी, पूर्ण वेळ अच्छा, काम नीट होतंय की नाही, काम नीट होतंय की नाही, आणि त्या ठिकाणी पूर्ण वेळ. आणि ते इतकं मोठं मला समाधान देऊन गेलेलं नाही, मी ऐकून आहे ही गोष्ट की तुम्ही तिथं असायचं पूर्ण वेळ. म्हणजे तिथे शिपाईसारखं मी जाऊन बसायचं. अच्छा. मला काही वाटत नाही. आणि जनतेची कामं करताना पण नगरसेवकानं शिपाईसारखी कामं केली पाहिजे. म्हणजे नुसतीच फोनवर नाही, काही जनतेची कामं मी स्वतः घेऊन जाते. कारण जनतेचे आपण नोकर आहात, बरोबर. ही आयुष्यभर आठवण त्या कार्यकर्त्याला असावी लागते. नाहीतर नगरसेवक झाला मग लोक बघतात, एकाच वेळी वर नेतात आणि मग खाली पण आणतात. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.